आणि मला इथं आल्यानंतर समजलं की ज्युनियर कॉलेजसुद्धा आहे. तर खूप खूप अभिनंदन, आपण एवढ्या खरतर व्रत करून इथपर्यंत आलात. आपण रामदास फड सर्वस्वी आहेत, यांच्या टाळ्याने स्वागत करावं असं मला वाटतंय. मंचावरील उपस्थित रामदासजी फड, त्याचबरोबर कल्पना मॅडम, उपस्थित सर्व स्टाफ, कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी मित्र हो, आजचा हा दिवस तसं जर बघितलं तरी मला एकदम आनंदाचा वाटतो. कारण की जरबेरेची फुलं, व्हॅलेंटाईनचे गुलाबची फुलं जी असतात त्याच्यापेक्षाही आपल्या मध्यमवर्गीय शाळेमध्ये असणाऱ्या मुलांची जी आपण बघितलं तर त्यांच्याकडे टवटवीत असणारी रान फुलासारखे असतात. त्याच्यामुळे मी इथं येण्याचं प्राथमिकपणे आग्रह केला आणि मी इथं आलो. एक छोटा मुलगा असतो, परिस्थिती अत्यंत गरिबीची असते. एव्हरीवन इज गिफ्टेड बट समवन डू नॉट ओपन देअर पॅकेजेस. पेपर विकतो, एका नावेमध्ये बसून पालकाला मदत करतो, ₹2 कधीतरी मिळतात, त्यातनं चरितार्थ चालतो. पण बौद्धिक प्रगल्भता जर असली तर या लोकशाही देशामध्ये ते राष्ट्रपती होतात. त्यांचं नाव अब्दुल जे कलाम. सांगायचं तात्पर्य असं आहे की परिस्थिती कशी असो, काही असो, आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. शाळा नुसत्या बापक्या जर करून जर बघितलं तर तसं काहीही नसतं. तर रामदासजी फड, त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडनं मी आदर्श घेतोय की स्कूल कसं चालवावं. एवढं इनामेद्वारे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी स्कूल चालवलं आहे. आता त्याची ज्युनियर कॉलेजचीही परमिशन मिळाली. आणि एवढं मात्र निश्चित आहे, हे सगळं करत असताना त्यांनी सामाजिक भान ठेवलेलं आहे. विद्यार्थ्याला सुद्धा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये असतील, स्पर्धा असतील, तिथं ते आवर्जून घेऊन जातात. दुसरी गोष्ट, आज सगळं जग अर्थव्यवस्थेभोवती फिरलेले, पैशाभोवती फिरलेलं आहे. पालकांना मला विनंती आहे की आपल्या मुलाला बालपणीपासून अर्थसाक्षरतेचे धडे द्या, व्यवहार द्या. आपल्याला पगार काय आहे हे सांगा, खर्च किती लागतो ते सांगा, रुपये कुठून येतो ते सांगा, बजेट काय असतं ते सांगा, गुंतवणूक काय असते ते सांगा. जेणेकरून अर्थसाक्षर नागरिक हा आपल्या देश विकासाचा एक मोठा पाया उभा राहील असं मला वाटतं. आत्ता 1 जुलैपासून एक सायटेशन आलेले, विशेषतः पालकाला सांगतो का 10 वर्षापुढून जे मुलं असतील तर त्यांना बँकेमध्ये इंडिपेंडंट अकाउंट ओपन करता येतं आणि हँडल करता येतं असेल. पहिलं कसं राहायचं, अज्ञान पालक असल्यानंतर ते अकाउंट उभं आलं नव्हतं, पण आत्ता जे उघडता येतं आहे आणि एक क्रांतिकारी एक निर्णय तो आपण हे म्हणूया, तर लहान मुलाला आपण अर्थसाक्षरता कसे करताल याच्याकडेही सुद्धा लक्ष द्या. कारण का शिक्षण घेऊन काही उपयोग नाही जर आपण अर्थसाक्षर जर नसलो. आज जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल फ्रॉड येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणूक असतात, पैसे दामदुप्पट करून म्हणून सांगितलं जातं. पण ह्या गोष्टी आपण मुलांना लहानपणीपासून सांगायला पाहिजे. एक प्रसंग होता, 2 वर्षाचा मुलगा होता, वाढदिवसाला गेलो, वाढदिवसाला त्याला नेमच तिथं बसवलं, केक कापायला लावलं, तो रडत होता. मॅडम एवढा रडायचा का कोणाला समजायला तयार नाही, तो रडतो का. आणि फक्त त्याच्या आईला माहीत होतं का तो कशामुळं रडतोय. त्याच्या आईनं मोबाईल हातात दिला आणि तो हसायला लागला. नंतर फोटो सेशन झालं. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण ह्या डिजिटल युगापासून, मोबाईलपासून जरा दूर राहा आणि जास्तीत जास्त बुक्स रीडिंग हे जे आहे ते करा.
आपल्याला वाटतंय की आपली शाळा अशी असेल, मराठवाड्यामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. पण तुम्हाला मी सांगतो की बालवयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संस्कार केले तरी विश्व आदर्श राजा झाले. आणि त्या छत्रपती शिवरायांची वंशजभूमी म्हणजे त्यांचे पूर्वज जे आहेत तर त्या ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ येथील आहेत. दुसरी गोष्ट, जगाला पसायदान देण्याने ज्यांनी दिलंय असे ते माऊली ज्ञानेश्वर माऊली, त्यांची ही जन्मभूमी ही छत्रपती संभाजीनगर येथीलच आहे. आणि एवढं सगळं असून आपण प्रत्येक वेळेस नैराश्यामध्ये जातो का चांगली शाळा धरा, बाहेरच्या शहरामधली धरा किंवा इथले बाहेरचे मॅनेजमेंट असणाऱ्या शाळेत टाका. तर असं काही नसतं. प्रत्येकाला करण्याची इच्छा पाहिजे आणि ते केलं तर निश्चितच माणूस यशस्वी होतं, विद्यार्थी यशस्वी होतात. विशेषतः पालकाला हे सांगायचं आहे की आपल्यासारखे सामान्य जे शाळा असतील त्यांच्यामध्येच मुलं ठेवा, चांगलं शिक्षण करा. आणि मुलांना मला सांगायचं आहे की शिक्षकांनी दिलेली आपल्याला शिकवण, आईचं प्रेम आणि वडिलाचे कष्ट कधी विसरू नका. याच्यामुळं आपल्याला निश्चितच यश मिळेल. आपल्या शाळेला, सर्व विद्यार्थ्यांना इथून पुढच्या काळामध्ये शुभेच्छा. रामदास फड व त्यांचे सर्व सहकारी यांचं मी खूप कौतुक करतो आणि पुढील कार्यक्रम घेण्याची विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद.